आम्ही चाललो आज कन्नडीच्या बाजारात. तू येतोस? मी खेळते, तुम्ही लोक जावा. ऊन भरपूर आहे. 6:05 झाले. जाते झाले तर घाबरशील परत गेट वळून गेलं जायचं. ताईन का शिरसाटांचा बाजार दाखवतो. ही साहित्यांना बघा बसली. पाहुणा त्यांचा तो तिकडे चालला होता. तर गावचा व्हिडिओ तुम्ही ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ बघितला. तर आम्ही पोहोचले गावी, आलो सकाळी. त्यानंतर मस्त असं फ्रेश झालो. त्यानंतर जेवण दुपारी केलं आणि आता संध्याकाळी कनेडीला आले. संध्याकाळी म्हणजे ग्रोसरी शॉपिंग करायची आहे, त्याच्यामुळे शिरसाटांच्या दुकानामध्ये. तर ताई आहेत, मी आणि मंगेश. तर जे सगळं काही सामान लागणार आहे आता, कारण की 1.5 महिने म्हणजे खूप दिवस इथे राहणार आहे, त्याच्यामुळे सगळेच आहेत. म्हणजे दोन्ही नंदा, त्यानंतर दादा म्हणजे दादांची फॅमिली, तर सगळे. त्याच्यामुळे थोडंसं शॉपिंग पण, ग्रोसरी शॉपिंग करायची, बाकीची काय खरेदी करायची तर ते पण करणार आहे. तर इथून पुढे तुम्हाला आता हे सगळे गावचे व्हिडिओ बघायला भेटतील. व्हिडिओ थोडे लेट येत आहेत कारण की नेटवर्कचा थोडासा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे. तर मंगेश पण आता इकडे म्हणजे बाजार करायला आलेत सोबत. तर तुम्हाला दाखवते, इकडे बाजार करते आणि नंतर मग तुमच्याशी बोलते. पत्र लागत बघा, परत बघा आता. बघा कसे मारतात. ते आता कामाला येतो असं काय आलन बिलन. घेत ना चल शेत. मी तेच सांगत होते, आमचा बाजार झालो घेऊन. खरं आता जो तुम्ही आता आम्ही चाललो कपाटाच्या दुकानात. कपड्यांच्या काय कपाट बघू. हा 150 रुपये. हा 100 रुपये फ्लॅट मध्ये. हा 150 रुपये. 100. हा आता उद्यापासून याचं स्वागत करा ताई तुम्ही. आता संध्याकाळीच करूया, उद्याची किती वाट बघू. फटाफट संध्याकाळी गेलं काही मिशन चालू. हे स्वप्ना अक्काच्या आणि काकांच्या पण थोड्या गोळ्या घ्यायच्या आहेत, तर त्या पण आता गोळ्या घेतो इथेच. गावची मुंबईत जाऊची तयारी आहे. वास येतो ना. कामगार दिनाच्या खूप शुभेच्छा. वडापाव ही आमची निशाणी. सरळ वडापाव खाता. मी आलो काय महापूर वडापाव सेंटर हॉटेल. वडे चांगले भेटतात वडापाव खाण्यासाठी. वडेपाव खाता. आता बाबांच्या गोळी घेतला आणि काय घराकडे जाताना मग तुमच्याबरोबर बोलते. तर थोडंसं संध्याकाळी ते आता नाश्ता पण घेतलाय. वडापाव म्हणजे गावच्या वडापावची थोडीशी टेस्ट वेगळी असते, तर त्याच्यामुळे वडापाव घेतला. आणि आता इथे पोहोचते मी बेकरीमध्ये. तर वरद म्हणजे माझ्या नंदेच्या छोट्या मुलग्याचा बड्डे झाला दोन दिवसापूर्वी. तर त्याचा बड्डे मुंबईला, म्हणजे आम्ही तिकडे होतो तर त्याच्यामुळे जाता आलं नाही. तर त्याला मी बोलली होती की मी तुझ्या बड्डेला ना की आपण गावी सेलिब्रेशन करू, आपण तिकडे मस्त असा केक घेऊन येऊ. तर त्याच्यामुळे बेकरीमध्ये मी इथे आता केक बघायला आली. तर छोटासा असा एक केक घेणार आणि घरी जाऊन सेलिब्रेशन करते. तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर असे छोटे छोटे असे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते. तर व्हिडिओ कसे वाटत आहेत हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर त्याचं नाव आहे वरद. तर ते मी इथे लिहून दिलं, त्यांना सांगितलं की इथे असं वरद म्हणून लिहा.
तर हा आहे मँगो फ्लेवरचा केक. तर त्याला बोलली होती की मी तुला मी गावी गेल्यानंतर आपण बर्थडे सेलिब्रेशन करू. तर मुंबईला काय जायला भेटलं नव्हतं त्याच्या बर्थडेला, तर त्याच्यामुळे आता सगळे इकडे आले, त्याच्यामुळे बर्थडे मग इथेच सेलिब्रेशन करतो. आणि बाकीचं अजून काय काय सामान घ्यायचं आहे. आता खूप दिवसासाठी सुट्टी आहे, त्याच्यामुळे ग्रोसरी शॉपिंग, बाकीच्या इतर काही आहेत किंवा काय काय प्रोग्राम आहेत तर त्याचं पण सगळं साहित्य घ्यायचं आहे. तर ते झाल्यानंतर मस्त मुलांना घरी घेऊन जाण्यासाठी गरमागरम अशी कांदा भजी तर स्पेशल आहे इथे, तर ती घेतली. त्यानंतर आता आम्ही निघालेत घरी जाण्यासाठी. थोडा लेट झालेला आहे, तर मंथनचा सारखा फोन येते, मम्मी कुठे आहे. तर म्हटलं थोड्या वेळात आम्ही येतो. तर हा आता म्हणजे घरी जातोय. तर तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि घरी जाऊन आता आम्ही बर्थडे सेलिब्रेशन करतोय वरदचं, तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते. मम्मीने मँगो केक मागवलेला, मी कॅन्सल करून टाकला, डेअरीवाला मागवला. मी मँगो केक कॅन्सल लागला. ब्लॅक फॉरेस्ट मी नाही चॉकलेट, मी पायनॅपल, मला पण नाही आवडत चॉकलेट. वरद दादा इकडं बघा. वरद हे वरद नंतर केक जवळ घेऊन जा असं. आता सगळ्यांनी मिळून एक काढूया. झालं हे बर्थडे आहे भावाचा. आता ये बाई, ये सगळ्यांनी बर्थडे आहे भावाचा. ये बाबा वंदन ये. ये सगळ्यांनी तो उभे राहा त्याच्या बाजूला आणि फोटो काढ. आणि गाणं बोला, बर्थडे आहे भावाचा आणि आम्ही सगळ्यांनी केक खावाचा. बॉक्स मामा नाही काय पाहिजे बॉक्स? सुरू ठेवली नाही का इथे? ये मी फोटो काढतो, तुम्ही सगळी भावंड बसा. हे गाणं बोला, बर्थडे आहे भावाचा म्हणून बोला. बर्थडे हे बोला. दिन ये आए बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. खाओ केक खाओ, थोडा थोडा लावा, थोडा थोडा. हे बस कपड्यांना नका लावा. और ये केक के साथ होली मनाइए. हे उचला, खा. हे उचला उचला ह्याला उचला. हे बस बस बस, हे बस बस, हे नको अंतरुणावर लागलं. इकडे मी काढतो, इकडे मी काढते. उभे राहा, ह्या वर सगळ्यांनी उभे राहा तिथं, बाकीच्यांनी मोठ्यांनी सगळ्यांनी उभे राहा. हे उभे राहा बाबू. मंथन वाचलाय. थोडासा लाव, थोडासा सांगा. कोणी कोणाला केक लावला? पहिला मामीने लावलं. आणि ह्या बघा, हे हापूस आंब्याचा केक आणला आणि त्याची वाट बघा कशी लावली नाही सगळ्यांनी. बघा हा कशी वाट लावली. हापूस आंब्याचा केक हा बघा. हा आता उभे राहा, फोटो काढूया.